नमस्कार मंडळी. आजच्या या खास विश्लेषणात तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत रंजक आणि तितक्याच खोल आध्यात्मिक विषयावर बोलणार आहोत. पास्टर एल्वेस यांनी रोमन्स 14:17 या बायबलमधील वचनाचा जो जबरदस्त अर्थ उलगडलाय, तोच आपण आज समजून घेणार आहोत. चला तर मग थेट विषयाला हात घालूया. सगळ्यात आधी ज्यावर आजची आपली संपूर्ण चर्चा अवलंबून आहे ते मुख्य वचन पाहूया. कारण देवाचे राज्य हे खाणे आणि पिणे नाही, तर धार्मिकता, शांती आणि पवित्र आत्म्यातील आनंद आहे. रोमन्स 14:17. बघा, हे वचन खऱ्या अर्थाने देवाच्या राज्याबद्दलचा आपला नेहमीचा दृष्टिकोनच बदलून टाकतं. हे नुसते शब्द नाहीत बरं का, तर एक खूप मोठा आणि वेगळा विचार आहे, जो आज आपण डिकोड करणार आहोत. तर आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा कशी असेल ते थोडक्यात पाहूया. आपण 5 मुख्य मुद्द्यांवरून जाणार आहोत. 1. देवाचं राज्य नेमकं काय आहे. 2. पवित्र आत्म्यातून मिळणारी धार्मिकता. 3. संकटातही टिकून राहणारा खरा आनंद. 4. शत्रूंशी खरा समेट. आणि 5. केवळ शब्दांत नाही तर सामर्थ्यात. चला पहिल्या मुद्द्याकडे वळूया. भाग 1. देवाचे राज्य काय आहे आणि खाणेपिणे या शब्दांमागचा नेमका गैरसमज काय आहे. आता एक विचार करा. आपल्या समाजात असा एक सर्वसामान्य समज असतो ना, की ज्याच्या आयुष्यात भरपूर पैसा आहे, कसलाच ताण नाही, तोच खरा देवाचा आशीर्वादित माणूस. पण मग बायबलच्या या संदर्भात खाणे आणि पिणे याचा खरा अर्थ काय होतो? केवळ भौतिक सुखे, चांगल्या सुखसोयी मिळणं म्हणजे आपण देवाच्या राज्याचे वारसदार झालो असं मुळीच नाहीये. आणि हेच या प्रवचनात अत्यंत स्पष्टपणे मांडले. हाच मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी पास्टर एल्विस यांनी बायबलमधली काही अगदी अचूक उदाहरणे दिली आहेत. जसं की बोआजचं खाऊन पिऊन आरामात राहणं, इयोबच्या मुलांची ती मोठी मेजवानी, किंवा नोहाच्या काळातील लोकांचं त्या महाभयंकर जलप्रलयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून मजेच जगणं. आणि हो, मोशे दूर असताना त्याच्या अनुयायांनी कसं खेळण्यावर आणि खाण्यापिण्यावर लक्ष केंद्रित केलं होतं हेही त्यांनी सांगितलंय. या सगळ्या घटना काय दाखवतात तर जगाच्या दृष्टीने खाणेपिणे म्हणजे केवळ ऐशाराम, स्वतःच्याच विश्वात हरवून जाणं आणि भविष्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करणं. म्हणूनच इथला सर्वात कळीचा मुद्दा हा आहे की भरपूर सुखसोयी असणं आणि आयुष्यात कसलाच ताण नसणं म्हणजे देवाचं राज्य नाही. या प्रवचनात एक अतिशय ठाम भूमिका घेतली गेली आहे. एखाद्या व्यक्तीकडे गडगंज संपत्ती आहे किंवा त्याला कसलीच चिंता नाही, याचा अर्थ तो आपोआप देवाच्या राज्याचा भाग बनतो असं अजिबात नाही. हे कटू सत्य समजून घेणं खरंच खूप गरजेचं आहे. आता वळूया भाग 2 कडे. पवित्र आत्म्याची धार्मिकता म्हणजेच नियमांच्या पलीकडे जाणं. इथे एक अतिशय रंजक आणि डोळे उघडणारी तुलना केली गेलीय. एका बाजूला आहे स्वधार्मिकता. म्हणजे काय, तर केवळ नियम पाळायचे आणि समाजासमोर स्वतःला कसं मी किती चांगला आहे हे दाखवायचं. ही झाली जगाची रीत. पण दुसऱ्या बाजूला आहे पवित्र आत्म्याची धार्मिकता. इथे स्वतःला बरोबर सिद्ध करण्याची धडपड नसते, तर संपूर्ण विश्वासाने देवाच्या न्यायाची वाट पाहिली जाते. सोप्या शब्दात सांगायचं तर लोकांनी आपल्याला चांगलं म्हणण्यापेक्षा देवाने आपल्याला धर्मी ठरवणं इथं सर्वात जास्त महत्वाचं असतं. आणि हेच सत्य प्रेषित पाऊल या वचनातून किती सुंदररित्या मांडतो बघा. आता माझ्यासाठी धार्मिकतेचा मुकुट ठेवलेला आहे जो प्रभू, जो न्यायी न्यायाधीश आहे, त्या दिवशी मला देईल. 2 तिमोथेय 4:8. म्हणजेच माणसांकडून मिळणाऱ्या टाळ्यांची थाप न शोधता थेट देवाकडून मिळणाऱ्या धार्मिकतेच्या मुकुटाची संयमाने प्रतीक्षा करणं, हाच पवित्र आत्म्याचा खरा आणि योग्य मार्ग आहे. भाग 3. संकटातील खरा आनंद. दुःखाला दिलेली एक अगदीच वेगळी आणि विलक्षण प्रतिक्रिया. आपण आनंद कशात मानतो? भौतिक सुख, आराम, नवीन वस्तू घेणं किंवा कधीकधी दुर्दैवाने इतरांच्या अपयशातही काही लोकांना आनंद मिळतो. ह्या सगळ्याला आपण ऐहिक आनंद म्हणूया. पण ह्याच्या अगदी विरुद्ध टोक म्हणजे आध्यात्मिक आनंद. जेव्हा तुम्ही छळ, अपमान आणि तीव्र दुःख सहन करत असता आणि तरीही तुमच्या आतला आनंद टिकून राहतो, तोच खरा पवित्र आत्म्यातून आलेला आनंद असतो. विचार करा, हे किती कठीण आहे. आता हे ऐकायला सोपं वाटत असलं तरी प्रवचनात दिलेली उदाहरणे तुम्हाला खरोखरच विचार करायला भाग पाडतील. क्रूसावर भयानक वेदना सहन करत असतानाही प्रभू येशूने इतरांना दिलेले आशीर्वाद आठवून बघा. किंवा पेत्र आणि योहान यांना न्यायसभेत जबर मारहाण झाल्यानंतरही ते तिथून चक्क आनंदाने बाहेर पडले. हे प्रसंग काय सिद्ध करतात?
हेच की खरा अस्सल आध्यात्मिक आनंद हा बहुधा तीव्र वेदना आणि भयानक संकटांच्या मध्यभागीच जन्माला येतो. भाग 4. शत्रूंशी खरा समेट. जगाचं हे द्वेषाचं चक्र पूर्णपणे तोडून टाकणार. बघा, जे आपल्याशी गोड बोलतात, जे आपले मित्र आहेत त्यांच्याशी चांगलं वागणं हे खूपच सोपं आहे. जगात सगळेच हे करतात. पण खरी आध्यात्मिक शांती मिळवायची असेल तर त्याची मागणी काहीशी वेगळी आणि आव्हानात्मक आहे. जे आपला सतत द्वेष करतात त्यांच्यावरही प्रेम करणं आणि जे आपला छळ करतात त्यांच्यासाठी चक्क प्रार्थना करणं, होय, हेच पवित्र आत्म्याचं खरं लक्षण आहे. जगाची शाबासकी मिळवण्यासाठी नाही, तर खऱ्या आतल्या शांतीसाठी हे पाऊल उचलावंच लागतं. थोडक्यात सांगायचं तर जे खऱ्या अर्थाने देवाच्या राज्याचे वारसदार आहेत ना, ते माणसांच्या स्तुतीपेक्षा थेट देवाशी आणि अगदी त्यांच्या शत्रूंशीही शांती प्रस्थापित करण्याला सर्वात जास्त प्राधान्य देतात. समाजाची वाहवा मिळवणं हे त्यांचं ध्येय नसतंच मुळी, तर देवाच्या दृष्टीने आपलं वागणं योग्य असणं हेच त्यांच्यासाठी सर्वस्व असतं. आणि आता शेवटचा भाग 5, शब्दांत नाही तर सामर्थ्यात, देवाच्या राज्याचा खरा आणि भक्कम पुरावा. 1 कोरिंथी 4:20 मधील हे वचन तर संपूर्ण चर्चेची दिशाच बदलून टाकतं. कारण देवाचं राज्य हे शब्दात नाही तर सामर्थ्यात आहे. बघा किती स्पष्ट आहे हे. फक्त मोठ्या मोठ्या बाता मारणं किंवा छान छान बोलणं म्हणजे देवाचं राज्य नाही, तर त्या बोलण्यामागे एक प्रत्यक्ष, जाणवणारं आणि अनुभवता येणारं आध्यात्मिक सामर्थ्य असणं अत्यंत आवश्यक आहे. याच संदर्भात या प्रवचनानुसार चर्च किंवा मंडळीची एक अतिशय सखोल व्याख्या केली गेली आहे. चर्च म्हणजे फक्त एक इमारत नाही, तर अशी एक विशिष्ट जागा आणि समुदाय जिथे देवाचं अंतिम सामर्थ्य, त्याचं सार्वभौम राज्य आणि आजार बरे करण्याचं त्याचं सामर्थ्य या पृथ्वीवर प्रत्यक्षात कार्य करतं. हे ते ठिकाण आहे जिथे खऱ्या अर्थाने देवाचं नियंत्रण असतं. पण मग प्रश्न पडतो, हे सामर्थ्य नक्की दिसतं कसं? तर आजारी लोकांना आश्चर्यकारकपणे बरे करणे, दुष्ट आत्म्यांना बाहेर काढणे, अंतिम न्याय प्रस्थापित करणे आणि अगदी मृत्यूच्या अधिकारालाही उघडपणे आव्हान देणे. या साहित्यात अत्यंत ठामपणे सांगितलंय की ही सर्व असाधारणाने अद्भुत कामे म्हणजेच देवाच्या राज्याचे आणि त्याच्या मंडळीमधील सामर्थ्याचे अगदी खणखणीत पुरावे आहेत. आता हे संपूर्ण सादरीकरण पूर्ण करताना हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आपल्या सर्वांसमोर उभा राहतो. आपण खऱ्या अर्थाने देवाच्या राज्याचं आणि आशीर्वादाचं मोजमाप कसं करतो? केवळ ऐहिक सुखसोयी आणि पैशांवरून की पवित्र आत्म्याच्या त्या आंतरिक आणि सामर्थ्यवान फळांवरून? हा असा प्रश्न आहे जो खऱ्या अर्थाने आपल्याला आपला स्वतःचा दृष्टिकोन तपासून पाहायला भाग पाडतो. विचार नक्की करा. या सखोल विश्लेषणात शेवटपर्यंत सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.